मला एकट्याला बंद करा वाटलं पुढं लय सांगायचं बरोबर बंद करू वाटतंय काय ना आवाज चालत आल्या महाराज बंद करू वाटतंय काय नाही बंद नाही हो महाराज हा तिथं डीजी पुढं लेणं असते ती अशाच आली डीजी पुढं मे नागिन ती तसलं लेणं असते ती मला सांगा ना इथं नाचा की नाचू कीर्तनाची नाचू कीर्तनाची ज्ञान दीप लावू जगी नाचू नाचूंगी 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 हरे गुणगान नाचू कीर्तन करणारा महाराज आहे तुम्हाला माहित आहे सगळ्या बरोबर आहे की नाही दिंडीमध्ये भाव असता तुम्ही दिंडीमध्ये आपलं नाचून भजन असतं बरोबर आहे की नाही गेल्यानंतर आनंद घ्यावा उगा शिळ्या तोंडाने जावळे द्या हरे राम नीट पण घेता बरोबर आहे की नाही महाराज चांगलं म्हणावं बरं जणू काय आता फ्रेश बसले अहो भाऊ इथं एक जण बसलं असं अण्णा इथं बसलं कीर्तन म्या रामकृष्ण हरी म्हणलं त्यांना अशा दोन जांभळ्या दिल्या म्या म्हणलं काय आठवड्या खाली पाकर खाती ती मागची काय करते बरं फ्रेश बसावं जणू काय यांच्या तोंडावर देशाचं टेन्शन आहे का घरनं भांडण बिंड करून आलंय का बरोबर आहे छान बसावं प्रफुल्लित देवाला आवडलं पाहिजे आपण मला सांगा सुकलेली तोंड घेऊन देवाकडे गेल्या बरं वाटेल का प्रफुल्लित अहो त्याला सुद्धा आनंद झाला पाहिजे नाहीतर त्यानं म्हणून बरं तुझ्या तोंड घेऊन का आलाय गरीबच बरोबर आहे की नाही महाराज असणार इथं आल्यानंतर छान बसायला अहो रामनामाचं भजन इथं अखंड रामायण चालतं बरोबर आहे का ना भाऊ इथं अखंड रामायण चालतं आम्ही रामायणातून पुढे आलोय संतांच्या संगतीमध्ये पुढे आलोय गादीवर उभा राहून सांगतो रामायण नसतं तर आज आम्ही इथं उभाच राहिलो नसतो संतांची संगत घडली आम्हाला कुर्डवाडीच्या अलीकडे एक स्त्री अभंग म्हणत होते शेप काय म्हणून धावतो भजन करा श्रीरामाचे झोपडीत माझ्या या झोपडीचा रंग पांडुरंग झाले दंग भजन करा श्रीरामाचे झोपडीत मला छान म्हणले या देहानं त्यावेळेस शपथ घेतली 2003 सालला कधी तर हा कापसे अरे कोणाच्या तर कीर्तनात पकवाज वाजेल 2010 सालाला तो योग आला आणि मी तो योग पूर्ण केला जिद्द पाहिजे चिकाटी पाहिजे आज भगवती कुठं न जाता 200 कीर्तने केली 1.5 वर्षात अरे जिद्द पाहिजे महाराज असणारे निश्चयाचे बळन तुका म्हणे तेची फळ आम्ही सफरचंद दिसले ना स्टिकरचे सफरचंद आम्ही भजन वाढवायचो महाराज भजन का तर असणारे बाजारातून जायचो का सफरचंद खायला मिळते नामचिंतन कोणाच्या लक्षात आहे परंतु आम्ही म्हणायचो तिथं महाराज असणारे सर्वांनी छान भजन म्हणायचं महिला मंडळ सर्वांनी म्हणायचं झालं कीर्तन होत आलं तासात आपण संपवायचंय बरोबर आहे की नाही सर्वांनी छान रामायण आहे ना रामायण इथं बसतं बरोबर आहे ना रामायणाला तुम्ही शक्तीला येता कधी राम म्हणलाय का आज म्हणायचं सगळ्यांनी बघा राम हा शब्द राम म्हटल्याशिवाय जन्म नाही आणि राम म्हटल्याशिवाय मेल्यावर तुम्हाला उचलत नाही ती अरे अमर करणारा राम आहे असणारा अमृताहुनी गोड नाम तुझे देवा रामाचं नाम आहे ते नाम घ्यायला लाज कशाची मला सांगा ना अरे 4 चौघामध्ये सुवासनीचं आपण पतीचं नाव घ्यायला भेट नाही आणि माझ्या भगवंताचं नाव घ्यायला का भेटय सर्वांनी म्हणायचं राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता
आहे राजा राम राम राम. त्या नामानं ही व्यक्ती इथं घडली महाराज. ती व्यक्ती आज इतक्या उंचीवर आहे ना, इतक्या उंचीवर. खरं सांगतो महाराज, आम्हाला ज्यांनी नावं ठेवली ना ते आज खाली तळात आहेत, आणखी वर आले नाहीत. आम्ही आज युट्यूबला आहोत, युट्यूबला का तर आम्ही मागे लक्ष दिलं नाही, कोणावर लक्ष देत नाही. पुढे चालत राहायचं, तो राहिलं, आपण राहायचं पुढं. महाराज नाम चिंतन घ्या, नामाचा महिमा फार मोठा आहे. महाराज असणारं इंद्राचं अमृत नसलं ते खाली आणलं. महाराज कुणी असणार व्यवस्थित केलं, चोखोबरायाने व्यवस्थित केलं. महाराज उच्च नीच काही नेणे भगवंते दिष्टे भाव भक्त देखून या. दाशीपुत्र कन्या विदुराच्या बक्षी दैत्य घरी रक्षे प्रद चर्मरंग लागे वैद्याचे संगे. किती पण प्रमाण घ्या, सकळाशी येथे आहे अधिकारी कलियुगी उद्धार. चोखोबरायाने ते अमृत व्यवस्थित करून द्यावं का. महाराज चोखोबराय असणारे भिंत अंगावरती कोसळले आणि गेले. महाराज सांगितलं गेलं चोखोबरायांची हाडं आणा. चोखोबरायांची हाडं सापडणार. महाराज सांगितलं गेलं अरे सगळे हाडं आणा, आणि ज्या हाडातून विठ्ठल विठ्ठल ध्वनी निघतोय ती माझ्या चोखोबरायांची हाडं. आणि त्याच हाडाची आज समाधी आहे तिथं. नामाचा महिमा आहे महाराज. हा नामाचा संतांच्या संगतीत गेलेला परिणाम आहे. वेशीची मुलगी संतीच्या संगतीत गेले असणाऱ्या संतांच्या आज त्या वेशीच्या मुलीचं असणारे म्हणजे कानोपात्रेचं दर्शन घेतल्याशिवाय विठ्ठलाचं दर्शन नाही. हा नामाचा महिमा आहे संतांच्या संगतीचा. संतांची पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास. हेच माझे हित करती सकळ जेणे हा गोपाळ. कृपा करणारा महाराज तो आहे. महाराज असणारा कोण, माझा पंढरीश परमात्मा आहे. महाराज असणारा कोण होती वेशीची मुलगी कानोपात्रा. एका वेशीची मुलगी भक्ती करून धान्य झाले. कानोपात्रेला देवाने मंदिरात जागा दिले. संत चोखोबा शेजारे आहे नामदेव पायरे. धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. काय महाराज असणारे ते बेसीच असणार. काय नशिबाचं याला म्हणायचं संतांची संगत. आपण कुणाय तर संतांच्या नादी लागतो आणि कुठे तर जाऊन दुसरीकडे डबऱ्यात बसतो. संतांच्या संगतीत गेलं पाहिजे महाराज असणारे. संतांची संगत का, आज संतांच्या संगतीत कानोपात्र आले असते का तिथं नामावर. संतांची संगत झाली मग मंदिरात असणारे समाधी मिळाले. अगोदर दर्शन चोखोबरायाचं का, अरे अमृत व्यवस्थित केलं. अमृत माझ्या असणाऱ्या त्याच असणाऱ्या चोखोबरायांसाठी रावळातील नामदेवरायांनी आणि माझ्या माऊलीने कीर्तन उचललं. वाळवंटामध्ये कीर्तन चालू केलं. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. नाचता नाचता देवाचा सावध होई देवा ऐसे बोले कबीर. आणि महाराज आमच्या असणाऱ्या कोण म्हणतात जनी म्हणे ज्ञान देवा. मी लय पुढचं बोलत नाही, बरोबर आहे की नाही. महाराज फक्त प्रमाण लक्षात ठेवा. जनी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग. याचा अर्थ या असणाऱ्या चाली म्हणायचा अधिकार उभा राहिलेला असतो. याचा अर्थ त्यावेळेस आमच्या जनाबाई कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभा होत्या हे आपण लक्षात ठेवायचं. मला पुढचं नाही बोलायचं. विठ्ठल तर असणारे चोखोबरायाला मंदिरात प्रवेश नाही म्हणाले. आपण इथं कीर्तन करायचं नाही. पंढरीश परमात्म्या सहित पंढरीश परमात्म्यांना उडी मारून वाळवंटामध्ये कीर्तन. तेव्हापासूनची प्रथा वाळवंटामध्ये महाराज असणारे. काय महाराज अधिकार आहे चोखोबरायाचा, काय माझ्या संतांचा अधिकार आहे महाराज असणारा. महाराज संतांचे अधिकार फार मोठे आहेत. आपण कोणाच्या तर संगतीला लागतो